Good morning, students. Today we are going to see a activity from 8th standard. Activity is 2.4. Excuses a skit. Excuses म्हणजे सबबी सांगणं किंवा कारण सांगणं. अ स्किट म्हणजे छोटंसं हास्यास्पद नाटक आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग वॉर्मिंग अप आपल्याला पाहायचा आहे. वॉर्मिंग अप मध्ये चिटचॅट, गप्पा मारणे, प्रश्नांच्या मदतीनं आपण गप्पा मारायच्या आहेत. विथ द हेल्प ऑफ क्वेश्चन्स वी हॅव टू डिस्कस. आता बघा, फॉर्म ग्रुप्स अँड चॅट अबाउट द फॉलोइंग. गट बनवा आणि खालील गोष्टींबद्दल चर्चा करा किंवा गप्पा मारा. पहिला प्रश्न आहे, डू यू कम टू स्कूल इन ऑन टाइम एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तुम्ही शाळेला वेळेत येता का? यस, आय कम टू स्कूल ऑन टाइम रेग्युलरली. समटाइम्स आय एम लेट, असं त्याचं उत्तर असेल. द सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट डू यू फील वेन यू आर लेट. तुम्हाला ज्यावेळेला उशीर होतो त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? आय फील व्हेरी बॅड अँड गिल्टी. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती शाळेतील शिक्षक काय कारवाई करतात, कोणती ॲक्शन घेतात? आवर टीचर, क्लास टीचर स्टँड्स लेट कमर्स आउट ऑफ क्लास or in the corner of class, or some regular latecomers sent to the home. Then the fourth question is, do you give excuses for your late coming? Are they true or fake? तुम्ही तुमच्या उशिरा येण्याबद्दल कारण देता का, सबबी सांगता का? आणि त्या सबबी असतील तर त्या खऱ्या असतात का खोट्या असतात? तर याचं उत्तर असं असेल, आय एम नॉट कम टू स्कूल लेट. त्यामुळं सबबी सांगण्याचा काही प्रश्नच उरत नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, वाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ. जीवनामध्ये पंक्च्युअलिटी, वक्तशीरपणा का महत्वाचा आहे? इफ वी आर नॉट पंक्च्युअल इन आवर लाईफ, we will miss some opportunities in our life and it will affect our success in life. अशा प्रकारे पहिला चिटचॅटची ऍक्टिव्हिटी तर संपलेली आहे. आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून चिटचॅटची ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे. आता पुढचा चिटचॅट मध्ये आपल्याला दिलेला आहे, एन्जॉय द जोक्स. जोक्स काही दिलेले आहेत, ते जोक्स आपण एन्जॉय करायचे आहेत, त्याचा आनंद लुटायचा आहे. टीचर सेड टू आसिफ, आसिफ वाय यू आर क्रॉलिंग इन टू द क्लास. आसिफ, वर्गामध्ये तू रांगत का येत आहेस? आसिफ सेड, आय एम सॉरी टीचर, मला माफ करा सर, बट यस्टरडे यू वॉर्न मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट. परंतु कालच तुम्ही मला अशी सूचना दिलेली होती की शाळेत उशिरा येऊ नकोस. सो, आणि म्हणून मी वर्गामध्ये रांगत येत आहे. हा विनोद तुम्हाला कळाला असेल. आता दुसरा विनोद, टीचर सेड टू शर्वरी, शर्वरी यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. शर्वरी, तू नियमितपणे शाळेला उशिरा येतेस. डोंट यू फील अशेम्ड, तुला लाज नाही वाटत का? वाय डू यू कम टू स्कूल सो लेट, तू शाळेमध्ये का बरं उशिरा येतेस, फारच उशिरा येतेस? शर्वरी देन आन्सर, आय एम सॉरी मॅडम,
मला माफ करा मॅडम, बट ऑन माय वे टू स्कूल देअर इज अ रोड साइन दॅट सेज गो स्लो. माझ्या शाळेच्या येण्याच्या मार्गावरती एक खूण आहे, एक चिन्ह आहे, त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की गो स्लो, हळू जा. अँड मॅम यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो व्हॉट रोड साइन सेज. आणि मॅडम तुम्ही आम्हाला हे कायमच सूचित केलेलं आहे की रस्त्यावरील ज्या काही सूचना आहेत, ज्या काही खुणांच्या माध्यमातून दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या पाळा. आता यातला विनोदी तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पुढील भाग बघायचा आहे. अशा प्रकारचे विनोद तुम्ही सांगून वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करू शकता. कॅन यू अंडरलाईन द वर्ड्स इन द जोक दॅट वेर युज्ड ॲज एक्सक्युजेस फॉर लेट कमिंग. उशिरा येण्यासाठी ज्या काही सबबी सांगितलेल्या आहेत किंवा जी काही कारणं सांगितलेली आहेत त्यातील शब्दांना तुम्ही अधोरेखित करू शकाल का? नाउ डिस्कस विदिन द ग्रुप्स अँड शेअर सम सिंपल जोक्स अबाउट टीचर्स अँड स्टुडंट्स. आता काही ग्रुप्समध्ये चर्चा करा आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दल काही साधे जोक्स, साधे विनोद शेअर करा. ट्राय टू राईट 1 or 2 such jokes in your own words in the above format. आणि वरती दिलेल्या फॉर्मॅटमध्ये, नमुन्यामध्ये 1 किंवा 2 जोक्स लिहिण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी इथं संपलेली आहे. आता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे रिपोर्टेड स्पीच, म्हणजे प्रत्यक्ष कथन. दिस इज द पार्ट ऑफ ग्रामर. हा ग्रामरचा भाग आहे, व्याकरणातला भाग आहे. रिपोर्टेड स्पीच, प्रत्यक्ष कथन. स्पीच और डायलॉग्स कॅन बी रिपोर्टेड इन 2 ways. आपलं बोलणं किंवा संवाद 2 मार्गाने आपल्याला सांगता येतो. निवेदन त्याचं करता येतं. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष. When exact words of the speaker are reported, we call it direct speech. जेव्हा व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दिलेले असतात त्यावेळेला आपण त्याला डायरेक्ट स्पीच किंवा प्रत्यक्ष कथन असं म्हणतो. When exact words of the speaker are not reported, जेव्हा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगितलेले नसतात, but just its contents will call it, परंतु त्यातला नुसता कंटेंट, त्याचा काही भाग आपल्या शब्दात सांगितलेला असतो, त्याचा काही भाग किंवा त्याचा भाग आपल्या शब्दात सांगितलेला असतो, त्याला इनडायरेक्ट स्पीच किंवा अप्रत्यक्ष कथन असं म्हटलं जातं. आता आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलं आहे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचचं. त्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. तो मी ब्लॅकबोर्ड वरती लिहितोय, ते वाक्य लिहितोय. तो मी व्हाईटबोर्ड वरती लिहितोय. डायरेक्ट स्पीचचं पहिलं वाक्य आहे, अमर said, comma into inverted comma, I shall come to meet you tomorrow. संकेत. अमर संकेतला म्हणतोय मी तुला उद्या भेटायला येईन. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. दिस इज द रिपोर्टेड स्पीच. याला निवेदक कथन म्हणतात. दिस इज रिपोर्टर. अमर इज रिपोर्टर, तो निवेदक आहे. सेड इज रिपोर्टिंग वर्ब. सेड हे रिपोर्टिंग वर्ब आहे, निवेदक क्रियापद आहे. अँड
आय शाल कम टू मीट यू टुमॉरो सेड टुमॉरो संकेत हे रिपोर्टिंग स्पीच आहे, हे निवेदक कथन आहे. आपल्याला जो बदल करायचा असतो तो निवेदक क्रियापदामध्ये आणि निवेदक कथनामध्ये बदल करायचा असतो. तो आता काय बदल झालाय बघा. अमर टोल्ड संकेत that he would go to meet him the next day. आता बदल कुठं कुठं झालेला आहे बघा. शाल कम, शाल म्हणजे भूतकाळ आहे, त्याचं शालचं उड झालेलं आहे. शाल म्हणजे भविष्यकाळ. आय ह्या सर्वनामाचा बदल ही झालेला आहे. कमचा बदल गो झालेला आहे. टू मीट हे इन्फिनिटिव्ह आहे, ते आहे तसंच राहिलेलं आहे. यूचा बदल हिम झालेला आहे आणि टुमॉरोचा बदल द नेक्स्ट डे झालेला आहे. अशा प्रकारचे बदल डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट मध्ये करताना करत असतात. हे स्टेटमेंट सेंटेन्सचा हा बदल आहे. अशा प्रकारे आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स यांचा बदल करावा लागतो. त्यासाठी वेगवेगळे नियम आहेत, ते आपल्याला पुढं अभ्यासक्रमामध्ये असतील तर आपण ते समजावून घेऊ. अशा प्रकारे जे बदल झालेले आहेत ते बदल आपण समजावून घेतलेले आहेत. आता आपल्याला ऍक्च्युअल जे स्किट आहे, जे हास्यास्पद नाटक आहे, प्रहसन आहे, एक्सक्युजेस, सबबी, हे पाहायचं आहे. याच्यामध्ये कॅरेक्टर्स, पात्र जी आहेत ती पात्र कोणती आहेत बघा. रितेश नावाचं पहिलं कॅरेक्टर आहे. अ स्कूल स्टुडंट्स, शाळेला जाणारा विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी. मिसेस सेन, हिज क्लास टीचर, मिसेस सेन त्याच्या वर्ग शिक्षिका. सीन, तिथं दृश्य आहे. अ क्लासरूम, वर्गातील दृश्य आहे. रितेश सेड टू मॅडम, टू मिसेस सेन, मे आय कम इन मॅडम. रितेश मॅडमना म्हणतो, मी शाळेत येऊ का मॅडम, मी आत येऊ का. मिसेस सेन देन सेड, नाऊ डोंट यू थिंक यू आर अर्ली. आता तुला असं नाही वाटत की तू खूप लवकर आलेला आहेस. देन रितेश सेड, पार्डन मॅम, माफ करा मॅडम. देन मिसेस सेन सेड, आय मीन फॉर द सेकंड पिरियड, मला असं म्हणायचं होतं की दुसऱ्या तासासाठी. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड, दुसऱ्या तासासाठी तू अतिशय लवकर आलेला आहेस. Then Ritesh said to ma'am, I am so sorry ma'am, I am really sorry. मला माफ करा मॅडम, मला खरोखर माफ करा. I started well in time from home. मी घरातून अतिशय वेळेतच शाळेला यायला निघालेलो होतो. You won't believe what happened. तुमचा विश्वास बसणार नाही काय घडलं असावं. काय घडलं त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. Then Mrs. said, वेल सी, ठीक आहे म्हणतात. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. चला पहिल्यांदा तुझी काय कथा आहे ती कथा ऐकूया. तू काय सांगतोयस ते ऐकूया. व्हॉट हॅपन, काय घडलं. नथिंग शॉर्ट ऑफ एन अर्थक्वेक, आय एम शुअर. आणि मॅडम म्हणतात, मला खात्री आहे भूकंप एवढं तरी काही भयानक घडलं नसेल. नथिंग शॉर्ट ऑफ एन अर्थक्वेक, अर्थक्वेक म्हणजे भूकंप. नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे नथिंग लेस दॅन, त्याच्यापेक्षा कमी काही नाही या अर्थानं. देन रितेश सेड, नो मॅम, रिअली मॅम. नंतर रितेश म्हणतो, नाही मॅडम, खरोखर मॅडम, ऑनेस्टली, प्रामाणिकपणे मॅम. देन मिसेस सेन सेड टू रितेश, गो अहेड, गो अहेड. त्या म्हणतात, चल सांग, पुढं सांग. देन रितेश सेड,
आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. शाळेला मी नेहमीप्रमाणे चालत येत होतो. आय वॉज हाफ वे डाऊन टू द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. मार्केटकडे जाणारा जो रस्ता आहे किंवा जी गल्ली आहे त्या गल्लीच्या निम्म्यापर्यंत येऊन मी पोहोचलेलो होतो. त्या गल्लीच्या निम्म्यावरती येऊन मी पोहोचलेलो होतो. सडनली, अचानकपणे, आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. मला मुख्य रस्त्यावरून एक ओरडण्याचा आवाज ऐकू आला. देन मिसेस सेड सेन, अँड ऑफकोर्स, आणि अर्थातच, यू हॅव टू इन्व्हेस्टिगेट. आणि मग तुला त्याची चौकशी करावी लागलीच असेल, तुला त्याचा तपास करावा लागला असेल. देन रितेश सेड, येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. आणि मला हे शोधणं गरजेचंच होतं की कुणाला माझी मदत हवी आहे का, माझ्या मदतीची गरज कुणाला आहे का. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेमेंट. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. आणि खात्रीनं सांगतो मॅडम, तिथं फुटपाथजवळ एका रस्त्यावरती एक माणूस पडलेला होता आणि दुःखानं तो विवळत होता. देन मिसेस सेड, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. आणि म्हणून तू त्यांना डॉक्टर जाधव यांच्याकडे घेऊन गेलास. रितेश सेड देन टू मॅडम, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. तो मला चान्सच मिळाला नाही, मला संधीच मिळाली नाही. जस्ट ॲज आय रीच द मॅम, ज्या क्षणाला मी त्या माणसापर्यंत पोहोचलो, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलो, अनदर मॅन कम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. दुसरा एक माणूस तिथं त्याच्या पाठीमागून पळत आला दुकानामधून, विथ अ पॅकेट इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक पॅकेट होतं. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर कॅच हिम. आणि शॉपकीपर, दुकानदार, चोर चोर म्हणत त्याच्या पाठीमागे धावत होता. देन मिसेस सेन सेड, अमेझिंग, क्वाइट अ हँडफुल ऑफ युअर डील विथ ॲट ऑल वन्स. त्या म्हणतात, एकाच वेळेला तुला अनेक गोष्टी हाताळाव्या लागल्या, अनेक गोष्टींचा तुला सामना करावा लागला. व्हॉट डीड यू डू देन? त्यानंतर तू काय केलंस? देन रितेश सेड, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन्ड देन. परंतु म्हणतोय त्यानंतर अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट घडली. दॅट मॅन नियर द पेमेंट, ही टू गोट अप. जो माणूस पेमेंट जवळ पडलेला होता, रस्त्याजवळ पडलेला होता, तो सुद्धा उठला. अँड बिगॅन टू रन विथ थिप. आणि त्या चोराबरोबर त्यानं पळायला सुरुवात केली. आजसाठी आपण इथपर्यंतच भाग पाहणार आहोत. आणि आता इथं थांबतोय.